तर आज नाश्त्यासाठी छान असं आलूचे परोठे बनवायचे आहेत आणि माझा तर उपवास आहे, आज एकादश आहे, पण यांच्यासाठी आदूसाठी मी बनवत आहे। आलू ना ह्या पद्धतीने मॅश केलं तर एकदम छान मॅश होतात, कुठल्याही गुठळ्या राहत नाहीत, किसनीनंच मॅश करायचं। त्यानंतर मनूला आधी ना बिना मिरचू घातलेला परोठा बनवून दिला आणि यांच्यासाठी आदूसाठी पण पटापट परोठे बनवायला घेतले। तसं माझ्यासाठी ना साबुदाणा भिजत घातलेली आहे मी, कारण आज एकादशी आहे आणि उद्या बारास आहे, महादेवाचं लग्न असतं उद्या। सो पटापट परोठे वगैरे बनवून घेतलं आणि मनूला पण खायला दिले आणि यांना आदूला पण नाश्ता दिले। आणि मनूचं रिॲक्शन असं काय आहे, कारण तिलाही परोठा खूप जास्त आवडले। तसं अशा गोष्टी ना तिचं ती खात असते, म्हणून मला पण बनवायला छान वाटतं। कुठलीही गोष्ट बनवलं तर मुलांना आवडलं की परत परत बनवायला पण इंटरेस्ट येतो। सो त्याआधी ना साबुदाणा भिजत घातलेला देवासाठी नैवेद्य दाखवायला म्हणून आधी थोडीशी खीर बनवली आणि तेच खीर ना आदूला थोडीशी खायला पण दिली, कारण गोड तिला खूप आवडतो। आणि आता सध्या ना थंड पाणी प्यायची इच्छा होत आहे, म्हणून ना फ्रीजमध्ये थंड पाणी पण ठेवून दिलं बॉटलमध्ये आणि पटापट इकडे साबुदाण्याच्या खिचडीला फोडणी वगैरे देऊन घेतली। तसं खिचडी एकदम प्लेनच, फक्त आलू टोमॅटो आणि मिरची घालून बनवते, शेंगदाणे आणि त्याचा कूट। सो फराळ वगैरे करून घेतलो आणि साबुदाणा आदूला पण दिले आणि नंतर मी पण फराळ वगैरे करून घेतलो। आणि आदूची उद्या परीक्षा असल्यामुळे ती अभ्यासाला बसली आहे। उद्या परीक्षा आहे असं तिचं केव्हापासून चालू आहे आणि अभ्यास पण करते, पण कितपत अभ्यास करते हे कळायला नको का, म्हणून मी पण बाजूला बसून थोडंसं विचारपूस केली। आणि असं संपला आजचा दिवस, तर इथंच एंड करते आजच्या ब्लॉगला। आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आज नाश्त्यासाठी छान असं आलूचे परोठे बनवायचे आहेत आणि माझा तर उपवास आहे, आज एकादश आहे, पण यांच्यासाठी आदूसाठी मी बनवत आहे। आलू ना ह्या पद्धतीने मॅश केलं तर एकदम छान मॅश होतात, कुठल्याही गुठळ्या राहत नाहीत, किसनीनंच मॅश करायचं। त्यानंतर मनूला आधी ना बिना मिरचू घातलेला परोठा बनवून दिला आणि यांच्यासाठी आदूसाठी पण पटापट परोठे बनवायला घेतले। तसं माझ्यासाठी ना साबुदाणा भिजत घातलेली आहे मी, कारण आज एकादशी आहे आणि उद्या बारास आहे, महादेवाचं लग्न असतं उद्या। सो पटापट परोठे वगैरे बनवून घेतलं आणि मनूला पण खायला दिले आणि यांना आदूला पण नाश्ता दिले। आणि मनूचं रिॲक्शन असं काय आहे, कारण तिलाही परोठा खूप जास्त आवडले। तसं अशा गोष्टी ना तिचं ती खात असते, म्हणून मला पण बनवायला छान वाटतं। कुठलीही गोष्ट बनवलं तर मुलांना आवडलं की परत परत बनवायला पण इंटरेस्ट येतो। सो त्याआधी ना साबुदाणा भिजत घातलेला देवासाठी नैवेद्य दाखवायला म्हणून आधी थोडीशी खीर बनवली आणि तेच खीर ना आदूला थोडीशी खायला पण दिली, कारण गोड तिला खूप आवडतो। आणि आता सध्या ना थंड पाणी प्यायची इच्छा होत आहे, म्हणून ना फ्रीजमध्ये थंड पाणी पण ठेवून दिलं बॉटलमध्ये आणि पटापट इकडे साबुदाण्याच्या खिचडीला फोडणी वगैरे देऊन घेतली। तसं खिचडी एकदम प्लेनच, फक्त आलू टोमॅटो आणि मिरची घालून बनवते, शेंगदाणे आणि त्याचा कूट। सो फराळ वगैरे करून घेतलो आणि साबुदाणा आदूला पण दिले आणि नंतर मी पण फराळ वगैरे करून घेतलो। आणि आदूची उद्या परीक्षा असल्यामुळे ती अभ्यासाला बसली आहे। उद्या परीक्षा आहे असं तिचं केव्हापासून चालू आहे आणि अभ्यास पण करते, पण कितपत अभ्यास करते हे कळायला नको का, म्हणून मी पण बाजूला बसून थोडंसं विचारपूस केली। आणि असं संपला आज